माझ्या फुग्यासारख्या चेहऱ्याला ना इग्नोर करा आणि मी काय खाते त्याच्यावरती लक्ष केंद्रित करा. म्हणजेच आहे ना तुमच्या पण तोंडाला पाणी येईल असा पदार्थ टॅन चिंच. चिंच खात होती मी, कारण आहे ना भरपूर असा पाऊस आणि वारा झालेला होता, त्यामुळे ना शाळेत आहे ना चिंच पडलेली होती. इथं मुळात आम्ही खेळायला आलो होतो मुलांना घेऊन, पण आहे ना मुलांचं इथं वेगळंच चालू होतं. गार्गीला हा प्रकारच माहीत नव्हता काय नेमकं, पण तरी ती वेचून आहे ना गोळा करत होती. तिने मात्र एवढं मेहनतीने गोळा केलेली चिंच आईने घरी गेल्यावर फेकून दिले, कारण तिला आधीच खोकला होता. त्यानंतर आहे ना मस्त तिथं थोडा वेळ खेळलो आणि लगेच घरी यायला निघालो, कारण माझी ना अंघोळ राहिली होती. घरी आल्याला अंघोळ केली आणि त्यानंतर मी बनवायला घेतली गुलाबजामुन, कारण ही ना ही गार्गीला प्रचंड आवडतात. आई आत्तापर्यंत माझी हौस पूर्ण करत होती, पण आता मात्र माझ्या लेकीचे लाड चालू आहेत, कारण ना तिला ज्या गोष्टी आवडतात ना त्या आई लगेच तिला करून देते आणि हे तिचं आवडतं पदार्थ. तर तिचंच चालू होतं मग अशी 2 दिवसापासून आईच्या मागे, की आई गुलाबजामुन करून करून खाऊ घाल. म्हणून आईने मला कामाला लावलं आणि माझ्या हाताने गुलाबजामुन करून घेतले. छान असे मस्त झालेले होते आणि खरंच खूप मस्त टम्म पण फुललेले होते बरं का. त्यानंतर थोडा वेळ आहे ना त्यांना चासणीमध्ये डीप करून ठेवलं आणि चासणीमध्ये थोडा वेळ राहिल्यानंतर आहे ना ते अजून छान फुलून आले आणि खायला खरंच खूप मस्त झालेले होते. एक फ्रेंड आली होती भेटायला, तिला भेटून आली आणि त्यानंतर आमचा असा गेला आजचा दिवस. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.